चवीच्या जेवणाची लज्जत, स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत, स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले. स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध. आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या. अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? मंत्री शंभूराजे देसाईंनी भाजपला झापले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो असताना आता जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजप आम्हाला गृहीत धरत असल्याबद्दल मंत्री शंभूराजे देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? आम्ही आमची भूमिका स्वतः ठरवू, अशा शब्दात देसाई यांनी भाजपला जोरदार दरडावले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना भाजप सोबत सत्तेत सहभागी होणार असं विधान केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. यावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले की स्थानिक निवडणुकांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे लढलो आहोत, त्यामुळे आता सत्तेसाठी आम्हाला कुणीही गृहीत धरू नये. शिवसेनेची भूमिका काय असेल हे आम्ही आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करूनच ठरवू, असं त्यांनी स्पष्टपणे बजावले. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून शिवसेनेने आपली स्वायत्तता जपणार असल्याचे संकेत दिले आहेत. तो मगाशी पण मी आवरलं बोलायचं. आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण? ते आम्ही वेगवेगळे लढलो ना. आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांचे कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं. आम्ही वेगळं लढलोय. आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं नाही ते आमचेच आहेत, ते आमच्या बरोबर. अहो, आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना. आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं, बाबा उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे. निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो. तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील ना आम्हाला. म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालेल. सगळं भाजपकडे किती संख्या आहे, समोर किती संख्या आहे, आपण कशी निर्णायक आहोत, ही सगळं सूत्र हे माननीय शिंदे साहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास भैया साहेब आम्ही मांडू. साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती.